रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात भावपूर्ण वातावरणात अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आलाय। ग्रामीण भागासह पेण शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आलाय। कुठे ढोल ताशांचा गजर, कुठे गुलाल फुलांची उधळण, तसंच कुठे भजनांच्या तालावर वाजत गाजत आनंदी वातावरणात बाप्पा चालले गावाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, मंगलमूर्ती मोरया, पायी हळूहळू चला, मुखाने गजानन बोला अशी अर्थसाथ घालत नदी, तलाव, खाडी व समुद्रकिनारी गणपती बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय। पेण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो। 1.5 दिवसांच्या बाप्पांच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर सोनपावलांनी आलेल्या गौराई मातेचं व 5 दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं होतं। त्यानंतर बार्शीच्या बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय। वडखळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती अंदाजे 929, पेण पोलीस ठाणे हद्दीत घरगुती अंदाजे 1475 आणि सार्वजनिक 7 व जोहे पोलीस ठाणे हद्दीत घरगुती अंदाजे 545 व सार्वजनिक 2 गणपती बाप्पांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती। विसर्जन सुरळीत पार पडावं यासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली होती। विसर्जन स्थळांची साफसफाई करण्यात आली होती। निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलेश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते। तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने निर्माण गोळा करण्यासाठी स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आले होते। तर शांतता कमिटीच्या सदस्यांनी या ठिकाणी चांगले नियोजन देखील केले होते।